सुचित्रास होम किचनमध्ये खवयांचे खूप खूप स्वागत। आजची रेसिपी आहे हिरव्या मुगाची झणझणीत भाजी। कधी वरण आणि भाजीचा कंटाळा आला असेल तर बनवा हिरव्या मुगाची झणझणीत अशी भाजी। हिरव्या मुगाची भाजी तुम्ही चपाती आणि भाताबरोबर खाऊ शकता। अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर चॅनलला प्लीज लाईक शेअर सबस्क्राइब जरूर करा। हिरव्या मुगाची झणझणीत भाजी बनवण्यासाठी 1 वाटी हिरवे मूग मी रात्रभर पाण्यामध्ये भिजत घातले आहेत। भिजवलेले हिरवे मूग कुकरमध्ये टाकून कुकरला 2 ते 3 शिट्ट्या होईपर्यंत हिरवे मूग छानसे शिजवून घ्यायचे आहेत। हिरव्या मुगाची भाजी भिजवून केल्यामुळे पचनाला त्रास होत नाही। इकडे कुकरला 3 शिट्ट्या होईपर्यंत आपण एक वाटण करून घेणार आहोत। एका मिक्सरच्या भांड्यामध्ये सुके खोबरे घेतले आहे। 5 ते 6 लसूण पाकळ्या, अर्धा इंच आलं घेतलं आहे। गरजेनुसार पाणी टाकून मिक्सरचे झाकण लावून छानसे वाटण करून घ्यायचे आहे। इथे तुम्ही पाहू शकता वाटण करून तयार आहे। कुकरला 3 शिट्ट्या होईपर्यंत हिरवे मूग छानसे शिजले आहेत। गॅसची फ्लेम ऑन करून गॅसवर एक कढई ठेवली आहे। कढईमध्ये 2 पळी तेल टाकले आहे। तेल तापल्यावर तेलामध्ये 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरं टाकलं आहे। अर्धा चमचा हिंग टाकली आहे। 1 तमालपत्र आणि दालचिनी टाकलं आहे। बारीक चिरून घेतलेला कांदा टाकला आहे। कांदा छान 1 ते 2 मिनिटं तेलामध्ये परतून घ्यायचा आहे। कांदा छान परतून झाल्यावर मिक्सरला वाटून घेतलेले वाटण टाकायचे आहे। वाटण छान तेलामध्ये परतून घ्यायचे आहे। इथे मी सर्व सुके मसाले घेतले आहेत। अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, कांदा लसूण मसाला, गरम मसाला आणि चवीनुसार मीठ टाकायचे आहे। मसाले करपू नये म्हणून थोडे पाणी घालून मसाले 1 ते 2 मिनिटं छानसे शिजवून घ्यायचे आहेत। बारीक चिरून घेतलेला टोमॅटो टाकायचा आहे। झाकण लावून सर्व मसाले शिजवून घ्यायचे आहेत। इथे तुम्ही पाहू शकता मसाल्याला छानसे तेल सुटले आहे। कुकरमध्ये शिजवून घेतलेले मूग टाकायचे आहेत। सर्व साहित्य पळीच्या साहाय्याने एकसारखे हलवून घ्यायचे आहे। भाजीला छान तरी येण्यासाठी इथे आपण गरम पाणी टाकले आहे। झाकण लावून हिरव्या मुगाची भाजी 1 ते 2 मिनिटं छानशी शिजवून घ्यायची आहे। हिरव्या मुगाची भाजी छानशी शिजवून तयार आहे। कोथिंबीर टाकायची आहे आणि थोडे चवीसाठी आमसूल टाकायचे आहे। खाण्यासाठी तयार आहे झणझणीत हिरव्या मुगाची भाजी। हिरव्या मुगाची भाजी तुम्ही भातासोबत, पोळीसोबत आणि भाकरीसोबतही खाऊ शकता। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राइब जरूर करा। कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त राहा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।